दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर 20 जुलै रोजी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ला आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नाशिक शहर अध्यक्ष राहुल जाधव यांनी रविवारी 27 जुलैपासून नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या आंदोलनाद्वारे राहुल जाधव यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली। आंदोलनकर्त्यांचा दावा आहे की विद्यार्थ्यांवर बेकायदेशीर लाठीचार्ज करण्यात आला। काही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे तसेच विद्यार्थिनींशी गैरवर्तन झाल्याच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी व्हावी। यासोबतच नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणांमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची भरपाई, देशातील परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र कायदा, त्याच्या अंमलबजावणीसाठी देखरेख समितीची स्थापना, संपूर्ण देशात समान शिक्षण व्यवस्था लागू करणं आणि खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत। तसेच आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि प्रत्येक जखमी विद्यार्थ्याला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली। या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार राहुल जाधव यांनी व्यक्त केला। या आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमरतन चौकेकर, राष्ट्रीय सचिव मिलिंद जाधव, प्रदेशाध्यक्ष कैलास पगारे, सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव, बंटी थोरात यांनी पाठिंबा दर्शवला असून शासनाने या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। या उपोषणाला अजय जाधव, अतुल चंद्रमोरे, सिद्धार्थ भालेराव, शुभम पगारे, रघुनाथ भागवत, स्वप्नील पगारे, किरण हिरे, प्रणव सोळशे, प्रतीक जाधव, चेतन पगारे, चंद्रकांत जाधव, भारत जाधव, आर्यन पगारे, नागार्जुन नवरे, वैभव कढरे, ओम जाधव, शुभम चव्हाण, संदेश पवार, संकेत करकटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला। निर्दोष माताओं बहनों पर लाठियां बरसाई जाए और भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई है तो सरकार में जितने लोग होते हैं सबको परेशानी होनी चाहिए। जो भी सरकार में है सब डरने चाहिए भ्रष्टाचार से। क्या कारण है? हम नहीं डर रहे हैं। दिल्ली येथे जंतर मंतर येथे झालेला लाठीचार्ज जो निष्पाक विद्यार्थ्यांवर झाला त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया DS नाशिक शहर अध्यक्ष राहुल जाधव आमरण उपोषणाला बसलो आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी जो लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांवर, ज्या पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करण्यात यावी, जे RSS नावाच्या संघटनेचे पदाधिकारी त्याच्यात घुसून विद्यार्थ्यांना मारझोड केली त्यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी। जे 21 विद्यार्थ्यांनी नेटच्या परीक्षेत आत्महत्या केली त्यांच्या घरवासियांना 1 कोटी रुपये सरकारने देण्यात यावं व त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। तसंच या मागणीसाठी मी आमरण उपोषणाला इथं बसलो आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यानंतर बोलतील। जय भीम। मी प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर, राष्ट्रीय अध्यक्ष RPIDS। जंतर मंतरवर जो अभूतपूर्व असा आंदोलन झालं त्या आंदोलनाचं प्रथमतः आम्ही सगळे अभिनंदन करतो। अभिजित दिपकेंचं अभिनंदन करतो। या देशातील तानाशाही आणि तानाशाही करणारे आतंकवादी, मी म्हणेन दहशतवादी, ज्या मंत्रिपदावर आहेत, सरकार चालवत आहेत, त्यांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो। कारण जंतर मंतरवर शांततापूर्ण प्रकारे ज्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहांच्या परवानगीशिवाय कोणीही मारहाण करू शकत नाही। पोलिसांनी ज्या अर्थी मारहाण केलेली आहे अतिशय क्रूरपणे केलेली आहे, अमानुषपणे केलेली आहे। लाठी हल्ला करताना लाठीला खिळे लावलेले आहेत, खिळे लावलेल्या लाठींनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे अशी झालेली आहे की ज्या मुली या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या त्या मुलींवर सुद्धा अगदी कपडे फाडून त्याच्यावर अत्याचार केले आहेत, मारहाण केली आहे। इतक्या नीच पातळीला जर पोलीस जात असतील तर ते केवळ आणि केवळ शहासारख्या तानाशहाच्या परवानगीनेच झालेलं आहे असा आमचा जाहीर आरोप आहे। आणि म्हणून आत्ता शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे, पण तो पुरेसा नाही की प्रधान असो आणखी कुणी असो, प्रधानमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी आज परिस्थिती आहे।
मुख्यतः गृहमंत्री देशाचा जो अमित शहा आहे, त्या अमित शहाच्या परवानगीशिवाय हे सगळं अमानुष अत्याचार होऊ शकत नाही असा आमचा दावा आहे. आणि म्हणून अमित शहानं आता राजीनामा दिला पाहिजे या मागणीसाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे. कारण या देशातली जी एनर्जी आहे, जसे तरुण जे आहेत, विद्यार्थी जे आहेत, जवळजवळ गेल्या 10 वर्षांमध्ये 2.5 ते 3 कोटी विद्यार्थ्यांचे नुकसान झालेलं आहे पेपर लीक होण्यामुळं. आणि 70पेक्षा जास्त केसेस पेपर लीकच्या झालेल्या आहेत. अशावेळी या पेपर लीकच्या पाठीमागे असणारी पूर्ण यंत्रणा आणि त्यांना पाठीशी घालणारे जे सरकार आणि सरकारमधले जे काही मंत्री आहेत, त्या मंत्र्यांना त्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. आज आपण बघत आहोत या भारत देशाचा मध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही, हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. जे जंतर मंतरांचं आज जे आंदोलन चाललंय पूर्ण भारत देशात चालू होतं, आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, ही युवा शक्ती विद्यार्थ्यांची आणि या देशाची ताकद आहे. परंतु त्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डीएस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष राहुल जाधव हे उपोषण करत आहे. यांच्या मागण्या आहेत की ज्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्या आहे त्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये मिळावे. विद्यार्थी आंदोलकावरती गुन्हे जे गेलेले, तिथे घडलेले गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेण्यात यावे. आणि दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. आणि विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज संदर्भात निष्पक्ष चौकशी करावी. हे मनुवादी सरकार, हे जातीवादी सरकार आहे. हे बीजेपी सरकार जेव्हापासून आलेलं आहे तेव्हापासून या भारत देशात असेल, या महाराष्ट्रात असेल, या राज्यात असेल, प्रत्येक राज्यात असेल, जातीवाद प्रत्येक ठिकाणी चालू आहे. आज विद्यार्थ्यांचं तुम्ही बघितलेत, आज मुलांचं भविष्य खराब झालेलं आहे. मुलं शिक्षण घेऊन पुढे जाण्याऐवजी ते मागे आलेले आहेत. आणि या संदर्भात राहुल भाऊ हे उपोषण करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. माझी युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने, आमचे बंधू आकाशभाऊ बाळाराव आंबेडकर चळवळीच्या नाशिक शहराच्या वतीने, इथे जमलेले तमाम आंबेडकरी चळवळीच्या जनतेच्या वतीने व नाशिक शहराच्या वतीने आमचा पाठिंबा आहे. जय भीम, जय संविधान. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.